नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करणार. आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत. लवकरच घोषणा शक्य. आधी विधानसभा निवडणुकीत बसलेला धक्का आणि नंतर झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ता राखण्यात आलेल्या अपयशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष संघटनेत प्राण फुंकण्यासाठी युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन 19 जून रोजी होणार आहे. या वर्धापन दिनी आदित्य ठाकरे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांसह बंड करत वेगळी वाट निवडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय फटका बसला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्हही ठाकरे यांच्यापासून दूर गेलं. पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना चांगलं यश मिळालं. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाची झालेली सुमार कामगिरी आणि मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता खेचून आणण्यात आलेल्या अपयशामुळे पक्ष संघटनेत मरगळ आल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने युवा नेतृत्व देण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जाणार असल्याचं समजतं.